धनंजय मुंडे विपश्यनेसाठी नाशिकच्या इगतपुरीला गेलेले आहेत। धनंजय मुंडे मनःशांतीसाठी विपश्यना केंद्रामध्ये गेलेत। मागील 8 दिवसांपासून विपश्यना केंद्रामध्ये ध्यान साधना सुरू आहे। ध्यान साधना पूर्ण करून 2 जूनला मुंडे पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय होणार आहेत। धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे हे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरीतील विपश्यना केंद्रामध्ये ध्यान साधना करत आहेत। महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं। त्यांच्यावर गंभीर आरोपही होऊ लागल्यानं त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ लागली होती। करुणा मुंडे त्यांच्या कौटुंबिक आरोपांमुळे आणि त्यानंतर बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि वाल्मिक कराडमुळे अडचणीमध्ये सतत वाढ होत असतानाच त्यामुळे वादात अडकलेले धनंजय मुंडे मनःशांतीकडे वळालेले आहेत। इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात ते 12 दिवसाचा कोर्स करतायत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द होती ती कुठेतरी अडचणीत येताना दिसत होती। त्यांना त्यांचं मंत्रिपद गमवावं लागलेलं होतं आणि याचाच कुठेतरी त्यांना आता त्रास होत होता, म्हणून आता ते विपश्यना केंद्रामध्ये गेल्याचं कळतंय। खरं आहे, धनंजय मुंडे आता इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये आहेत। त्याच केंद्रासमोर आपण आहोत। आपण बघू शकतो विपश्यना केंद्राचं हे प्रमुख द्वार आहे, ज्यामधून या ठिकाणी प्रवेश केला जातो आणि त्यानंतर 10 दिवस सलग जो काही विपश्यना करणारा ध्यान साधना करणारा साधक असतो तो या प्रिमायसेसमध्ये असतो। त्याला बाहेर येता येत नाही आणि त्याला मध्येही जाता येत नाही। त्यातलेच आपण अनेक कडक नियम असे असतात की तुम्हाला सकाळी 5 वाजता उठावंच लागतं, संध्याकाळी 9 वाजता झोपावं लागतं। त्याचबरोबर जेवणाची वेळ ठरलेली असते, नाश्त्याची वेळ ठरलेली असते आणि अगदी कडक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शब्द तुम्हाला मध्ये प्रवेश केल्यानंतर सलग 10 दिवस बोलता येत नाही। त्यामुळे पूर्ण मौन व्रत या ठिकाणी धारण करावं लागतं आणि मौन व्रतामध्येच सगळे ज्या तुमच्या दैनंदिन कार्यक्रम असतात ते तुम्हाला पार पाडावे लागतात। त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे की सर्व साधकांसोबत धनंजय मुंडे असणार आहे। साधकांचं नक्कीच त्यांच्याकडे बघून लक्ष विचलित होईल, मात्र ते स्वतःच्या मनःशांतीसाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। एकूणच जे काही विपश्यनेचे नियम आहेत ते सुद्धा या ठिकाणी ते फॉलो करत असतील आणि कठीण अशी ही तपश्चर्या असते। अनेक जण 2 ते 3 दिवसामधूनच या विपश्यनेतून बाहेर येतात, त्यांच्याकडून सहन होत नाही एवढी शांतता या ठिकाणी असते आणि एवढं मौन व्रत या ठिकाणी पाळावं लागतं। त्यामुळे धनंजय मुंडे खऱ्या अर्थानं हे 10 दिवस 8 दिवस आता त्यांना झालेले आहेत। 1 जूनला ते या ठिकाणून बाहेर पडणार आहेत। या दरम्यान त्यांचा अनुभव ते आल्यानंतर माध्यमांशी शेअर करतीलच, मात्र त्यांची जी ही सुरुवात आहे ती आपण असं म्हणू शकतो की राजकीय त्यांच्या जीवनातला हा एक दुसरा टप्पा आहे। छगन भुजबळ यांनी 20 तारखेला शपथ घेतली, मंत्रिपद घेतलं आणि 21 तारखेला धनंजय मुंडे या विपश्यनेसाठी या ठिकाणी आलेत। यावरून आपल्या लक्षात येईल की एकूणच आता त्यांना आपल्यामध्ये मूलभूत बदल घडवण्याची गरज वाटू लागली आहे आणि ते यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।